शेती ही फक्त माती नाही, ती शेतकऱ्यांचं आयुष्य आहे. या मातीत शेतकऱ्यांचं घाम आहे, आशा आहेत आणि कधी कधी तर डोळ्यातलं पाणीही आहे. आज आपण बोलणार आहोत शेती आज कुठे उभी आहे आणि उद्या कुठे असणार आहे आणि भविष्यात शेतकऱ्यांचं जीवन कसं असणार आहे याबद्दल थोडक्यात पण महत्त्वाचं विश्लेषण जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच शेतकऱ्यांच्या नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी पाहण्यास मिळेल. आणि आजची परिस्थिती पाहिली तर आजची शेती खूप कठीण टप्प्यातून चालली आहे. एकीकडे खतांचे दर वाढले आहेत, बियाण्याचेही दर वाढले आहेत आणि औषधांचा तर खर्च देखील वाढला आहे. पण दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. आज शेतकरी पिकवतो, पण भाव मात्र ठरवतो कुणी दुसराच. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, तर कधी गारपीट. अशा विविध संकटांना सामोरे जात शेतकरी या शेतीमध्ये टिकून राहत आहे आणि निसर्ग सुद्धा आज शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. बाजारात पोहोचल्यावर हमाली, वाहतूक, दलाल आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हातात उरते ते निराशा. आज अनेक शेतकरी कर्जात अडकले आहेत, पण तरीही ते शेत सोडत नाही. तर या सरकारला अडकलेल्या शेतकऱ्यांना या कर्जातून वर काढण्यासाठी त्यांच्याकडे हात पसरले असता विविध कारणे देत असताना हे सरकार दिसत आहे. पण तरी देखील शेती सोडत नाही हे शेतकरी, कारण शेती ही त्यांची ती ओळख होऊन बसलेली आहे. आणि पण शेवटी शेती संपत नाहीये, ती बदलत आहे. आज काही शेतकरी ड्रीप सिंचनचा वापर करतात, पॉली हाऊसमध्ये भाजी घेतात आणि पाण्याची बचत करतात. तर काही शेतकरी मोबाईलवरून हवामानाचा अंदाज पाहतात, बाजारभाव तपासतात आणि नवीन माहिती घेतात. अशा विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ही शेती केली जात आहे आणि त्यामुळे शेती बदलत चालली आहे. आणि उद्या शेतीमध्ये फक्त मेहनत तर नाही, पण नियोजनही महत्त्वाचं असेल. असे जर विविध प्रयोग करायचे असतील तर महत्त्वाचं म्हणजे नियोजन गरजेचं असतं. जो शेतकरी पीक बदल करेल आणि मिश्र शेती करेल आणि थेट विक्रीचा मार्ग निवडेल, तोच उद्याच्या काळामध्ये शेतकरी टिकू शकेल. यामध्ये आता पिकामध्ये बदल करणं गरजेचं आहे. वारंवार तीच पिके घेतली तर त्याचं येणारं उत्पन्न हे कमी होऊ शकतं. यामुळे पिकामध्ये बदल करणं आणि मिश्र शेती करणं ही काळाची गरज होऊन बसली आहे. शेती हळूहळू उद्योगाकडे जात असताना दिसत आहे. आता भविष्यातली शेती कशी असणार आहे? भविष्यात शेती आजपेक्षा पूर्ण वेगळी असणार आहे. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, स्मार्ट यंत्रसामुग्री आणि तंत्राच्या मदतीने पीक व्यवस्थापन केले जाईल. अशा विविध स्मार्ट ड्रोन या तंत्रांच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन करून जे मजुरी आहे ते कमी करून यंत्रांच्या सामुग्रीच्या माध्यमातून हवी ती फवारणी कमी कालावधीमध्ये आणि कमी पैशामध्ये हे परिपूर्ण केल्यानंतर भविष्यामध्ये या शेतीला अतिशय वेगळं रूप येणार आहे. त्यामध्ये आता डेटा पाहून कोणतं पीक घ्यायचं आहे, किती घ्यायचं आणि कधी विकायचं हे ठरवलं जातं. आणि या विविध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व कळणार आहे. त्यामध्ये आता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगामध्ये संपूर्ण मोठी मागणी आहे. आणि शेती ही फक्त उपजीविकेचं साधन न राहता ती एक यशस्वी व्यवसाय बनेल. आणि शेतकरी मजूर न राहता तर उद्योजक बनण्याचं एक मार्ग स्वीकारेल. याच नंतर आता फक्त सरकारकडे पाहून शेती चालणार नाही. शेतकऱ्याने स्वतः बदल स्वीकारले पाहिजेत, माहिती घ्यायला हवी, शिकायला हवं आणि प्रयोग करायला हवेत. आजची माहिती होणे हीच आजची खरी ताकद आहे. कारणे भेटली तर त्यावरती उपाययोजना ही करता येते. आता त्याच नंतर शेती अडचणीत आहे हे मात्र खरं आहे. शेती अडचणीत आहे हे मात्र तीमध्ये भविष्य घडू शकतो. शेती वाचली तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल. तर तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल आणि अवश्य आवडली असेल तर लाईक करा. जय जवान जय किसान. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत या शेतकऱ्यांना वाचवा आणि त्यांच्या
मालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी, न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करत राहा. जय जवान जय किसान. पुन्हा एकदा धन्यवाद. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.